चला माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके हो सर. ओके 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 चला आपण स्टार्ट करूया. सिंपल इंटरेस्ट किंवा त्याला काय म्हणतो आपण सरळ व्याज म्हणतो. तर सरळ व्याज साठी काय करावं लागतं तर पहिल्यांदा आपण ते बघूया. समजा इंटरेस्ट म्हणजे आय म्हणतो त्याला आपण. इंटरेस्ट म्हणजे व्याज. लक्षात आहे आपण जे पैसे ठेवतो त्याला पी प्रिन्सिपल नंतर रेट प्रिन्सिपलला आपण मुद्दल म्हणतो. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आपल्याला व्याजाचा दर आणि टर्म म्हणजे काय असतं सांगा किती वर्षासाठी ठेवलं त्याला टर्म म्हणतात. डिवायडेड बाय काय करायचं 100 करायचं. त्याच्यावर आपल्याला काय मिळतो सांगा इंटरेस्ट मिळतो. लक्षात आहे आणि पी प्लस आय हे जर आपण एकत्र केलं तर आपल्याला समजा आपण बँकेकडनं काय घेतलं समजा लोन घेतलाय. आपण बँकेकडनं लोन घेतलं पी आणि इंटरेस्ट दिला एवढा म्हणजे बँकेला किती दिलं हे दोन्ही आपण करून काय म्हणा आपल्याला अमाऊंट मिळेल. लक्षात आहे ना. किंवा असं पण असू शकतं की बँकेमध्ये आपण पैसे ठेवले किती 5,000 रुपये ठेवले. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टर्म किती वर्षासाठी ठेवले तर बँक आपल्याला व्याज देणार आहे. आपण जेव्हा कर्ज घेतो लोन घेतो ना तेव्हा काय करते सांगा बँकेला आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो. पण जेव्हा बँकेत आपण पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला काय देते बँक आपल्याला इंटरेस्ट देते. एवढं क्लिअर सगळ्यांना माहिती आहे? तर एकदम सिंपल आहे बघा. सिंपल इंटरेस्ट मध्ये काही जास्त काहीच नाहीये. मी मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये दोन्ही प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. कॅल्क्युलेशन करत आहे तिथेच करतो बघा. इथे काय दिले बघा 100 रुपये आपण बँकेत ठेवले. 1 वर्षाचं व्याज 7 रुपये आहे. 1 वर्षाचं व्याज किती आहे सांगा 7 रुपये आहे. व्याज दिलंय 7 रुपये काय दिलं 1 वर्षाचं व्याज दिलं. तर 5 वर्षाचं व्याज किती असणार बाबा किती असणार 35. इथे कॅल्क्युलेशन करायची काही गरजच नाहीये. कारण इंटरेस्ट असतो तो काय असतो सांगा दरवर्षी सेम असतो सिंपल इंटरेस्ट मध्ये. पुढच्या वर्षी तुम्ही दुसरा इंटरेस्ट शिकणार आहे लक्षात आहे ना तेव्हा तुम्हाला ते वेगळं करावं लागेल. पण सध्या आपण काय सिंपल इंटरेस्ट क्लिअर. तर हे एकदम सिंपल होतं बघा काही कठीण नाही याच्यामध्ये. तर 1200 रुपयाची दुसरं उदाहरण बघा आपल्याला 1200 रुपये मुद्दलाची 10 वर्षात सॉरी इथे 1200 रुपये लिहितो मी 10 वर्षात डामडुप्पट होण्यात रेट ऑफ इंटरेस्ट किती असायला पाहिजे. डामडुप्पट म्हणजे किती व्याज किती मिळायला पाहिजे डबल व्हायला. डबल केव्हा होणार 5 रुपयाचे 10 रुपये किती कसे होतात किती ऍड केल्यावर इंटू 2 म्हणजे किती 1200 चे किती व्हायला पाहिजे आपल्याला 1200 मिळायला पाहिजे व्याज तरच डबल होणार बरोबर ना. हो सर. आपण काय करू शकतो ह्या फॉर्म्युला मध्ये घालायचं बघा. हा फॉर्म्युला तुम्हाला समजलाय काय समजलाय सांगा. व्याज किती आपल्याला 1200 मिळायला पाहिजे डबल व्हायला पाहिजे तर जेवढी आपली मुद्दल आहे ना तेवढंच व्याज मिळायला पाहिजे. मग मी काय करतो बघा हे दोन्ही झिरो घालवतो. म्हणजे इथे राहिले किती सांगा 120 राहिले. ओके इंटू आर राहिले. आता हे काय करतात बघा इथे गुणाकार आहे मल्टिप्लिकेशन आहे. इथे केल्यावर आपल्याला काय करावं लागेल भागाकार करावं लागेल. इकडचा एक झिरो गेला 12 10 म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार सांगा 10. इझी आहे खूप इझी आहे. नुसतं इझी नाही खूप इझी आहे. अजयला एका वर्षात 5 रुपये व्याज मिळायला हवे तर बँकेचा व्याज दर 10 असल्यास त्याने बँकेत किती रक्कम ठेवले. किती सिंपल आहे बघा व्याज किती मिळायला पाहिजे 500 रुपये. 500 आणि किती ठेवले ते आपल्याला माहित नाहीये. 1 वर्ष माहित आपल्याला आणि रेट ऑफ इंटरेस्ट माहित आहे डिवायडेड बाय 100 करतो. ओके तर एकातला इकडे झिरो गेला बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा 500. एक तोंडी पण करू शकता तुम्ही. हे काय करायचं आता हे डिव्हिजन 5000 किती असणार 5000. इझी आहे म्हणजे आपला आन्सर हे असणार आहे. कठीण आहे नाही सर. ओके चला नेक्स्ट बघूया आपण. 600 रुपये मुद्दलाचे व्याज आपल्याला दिलेलं आहे 66 आणि आपण बँकेत किती ठेवले 600 रुपये. ओके 6 मुद्दा एका व्याज जरा व्याजाचे 66 आहे तर 400 रुपये किती आहे आपल्याला काय करायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट माहित नाहीये बरोबर आहे. तुम्ही पहिल्यांदा रेट ऑफ इंटरेस्ट काढणार. इथे बघा 2 गेले
66 एक गुणाकार आहे इथे काय होणार भागाकार होणार. रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळाला मला, किती मिळाला 11 मिळाला बरोबर. 11. आता आपण काय करायचं आपल्याला 400 रुपयावर किती मिळणार ते काढायचं एक वर्षासाठी, मग इथे 11 करायचं. हे पण सिंपल आहे. किती येणार, किती येणार 44 रुपये. समजलं 44 सर. समजलं हो. नक्की. मला समजलं. सगळ्यांना समजलं का विचारतोय. ओके. एका ठराविक मुद्दलाचे एका ठराविक दराने 2 वर्षाने मिळणारे व्याज एका वर्षात मिळणाऱ्या व्याजाचे किती पट असते, किती पट असते. पहिल्या वर्षी 10 रुपये व्याज मिळालं, दुसऱ्या वर्षी पण 10 व्याज मिळालं, म्हणजे किती झाले आपले 20 रुपये झाले. पहिल्या वर्षाचे किती पट झालं ते दुप्पट. दुप्पट मिळते, कारण व्याज मिळतं ना ते दरवर्षी सेम असतं. तिसऱ्या वर्षी मिळणार ते किती पट असणार आहे, एकूण किती पट असणार आहे 30 पट असणार आहे चौथ्या वर्षी, कारण प्रत्येक वर्षी आपल्याला मिळत जाणार तेवढंच व्याज मिळत जाणार ना. क्लिअर. हा लक्षात घ्या. इथे बघा सरळ व्याज किंवा सिंपल इंटरेस्ट, समजा 2000 रुपये बँकेत ठेवले आपल्याला, समजा आपल्याला 200 रुपये व्याज मिळालं, तर दुसऱ्या वर्षी पण 200 मिळणार, तिसऱ्या वर्षी पण 200 मिळणार, म्हणजे दुसऱ्या वर्षी आपल्याला काय झाले समजा डबल झाले 200 200 400, तिसऱ्या वर्षी 200 200 200 600 आले. ठीक समजलं. ओके चला आपण पुढचे घेऊया. आता एकदम सिंपल आहे बघा. इथे काय दिले बघा 2450 वर द इंटरेस्ट ऑन 2450 वर फॉर 3 years at certain rate of interest is 735. किती मिळतो आपल्याला इंटरेस्ट 3 वर्षामध्ये किती मिळतो, एका वर्षाला किती मिळणार ते कसं काढणार, डिवाइडेड बाय 2. डिवायडेड बाय 2 कशाला बाबा 3 करायचं की रे 3 वर्षासाठी, 3 वर्षासाठी 3 करायचं म्हणजे किती मिळतं 3 दुनी 6 3 चौक 12 3 5 15 किती मिळते 245 किती वर्षाला 3 वर्ष. आपल्याला आता काय विचारलं बघा 4 वर्षामध्ये जर इंटरेस्टचा रेट हाफ केला, इंटरेस्ट रेट हाफ असता तर याचा हाफ झालं असतं, किती झालं असतं हाफ याचा 222.5 झालं असतं, हाफ केलं बघा याचं. काय नाही समजलं समजलं. हा हे बघा 3 वर्ष मिळालं. ओके आता ते काय म्हणतात जर इंटरेस्ट रेट हाफ असतं तर डेफिनेटली इंटरेस्ट पण आपल्याला हाफ मिळाला असता, व्याज काय मिळालं असतं हाफ. मग मी याचं जर हाफ केलं तर 122.5 आले एका वर्षाचे, इंटू 4 केले, याचे डबल केले तर परत मला हेच मिळतात, त्याचे डबल केले तर आपल्याला काय मिळणार बघा 490, किंवा इथे 4 इंटू 4 करा. आपल्याला 4 वर्षाचं विचारलंय बघा, एका वर्षामध्ये आपल्याला हाफ केलं तर 122.5 मिळणार, तर 4 वर्षाला काय करावं लागेल 4 9 490 होणार आहे. बरोबर आहे माझं कॅल्क्युलेशन बघा, बरोबर आहे. समजलं म्हणून सांगा, होय तर होय म्हणून सांगा सर परत एकदा समजावून सांगू. ओके व्याज 3 वर्षाचं आहे. क्वेश्चन वाचला सगळ्यांनी. 450 वर 3 वर्षासाठी एखाद्या रेटने सर्टन इंटरेस्ट रेटने 735 आपल्याला मिळतात, तर एका वर्षाचे काढण्यासाठी मी काय करणार 3 वर्षाचे एवढं आहे 45 मिळालं. एवढं समजलं हा हो सर. समजलं. हो सर. ओके तर जर त्या काय म्हणतात की 4 वर्षामध्ये इंटरेस्ट रेट हाफ असता, इंटरेस्ट रेट हाफ असता तर डेफिनेटली आपल्याला याचा हाफ करावा लागला. इंटरेस्ट आपल्याला मिळणार तो काय मिळणार आहे एवढा मिळणार. ओके एका वर्षासाठी विचारलं आपल्याला किती वर्षासाठी विचारलं 4 वर्षासाठी विचारलं, मग गुणुले 4 करा. ह्याला गुणुले 4 करण्यापेक्षा काय करायचं 245 इंटू 2 करायचं, म्हणजे आपल्याला काय मिळतं समजा, आणि ह्याची डबल ही आहे. हो सर. समजलं समजलं का. होय सर. ओके
हो सर. हा, चला नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट इफ 13 पॉइंट आहे का काय ते 13,000 आहे का काय इज पेड टू द बँक ऍट द एंड ऑफ द इयर टू क्लिअर द डेट ऑफ सर 13,000च आहे. 13,000 आहे. ओके, आपण इंटरेस्ट किती दिला सांगा. आपण पैसे घेतलेले किती 12,500 12,500 आणि 13,500 दिले तर इंटरेस्ट किती दिला बँकेला. पटकन बोला. बँकेकडनं आपण घेतलेले 12,500 बँकेला आपण दिले 13,500 तर इंटरेस्ट किती दिला आपण व्याज किती दिलं बँकेला. हा 1,000 रुपये. याच्यात नाही वजा करायचे. 1,000 रुपये. 1,000 रुपये इंटरेस्ट दिला बरोबर आहे ना. तुम्ही काय करणार सांगा 1,000 रुपये इंटरेस्ट दिला आपण घेतलेले बँकेकडनं 12,500 रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला माहित नाही सांगितलंय काढायला आणि कितीसाठी घेतलाय 1 वर्षासाठी डिवायडेड बाय 100 करणार म्हणजे हे दोन गेले बघा. म्हणजे काय झालं सांगा हे पुढच्या स्टेपला मी काय लिहिणार 1,000 इक्वल टू इथे 125 इंटू आर आहे हे आपलं मल्टिप्लिकेशन आहे गुणुले आहे. मग इथे काय होणार सांगा भागिले होणार आणि याने याला भागलं ना 125 डबल 250 होतात. 250 4 काय होतात सांगा 1000 होतात. त्यामुळे हे आपण काय करू शकतो 125 गुणिले 8 केले तर आपल्याला 1,000 येतात. त्यामुळे रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार 8% पर annum. क्लिअर. हो सर. मला समजलं. हा समजलं. अरे मोठ्याने बोला मला आवाज येऊ दे. समजलं सर. हा ओके नाही समजलं. सर नाही समजलं. चला नेक्स्ट बघा आता. इन हाऊ मेनी इयर्स विल बी इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल आपल्याला दिलाय 20,000 रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय 7.5 म्हणजे काय म्हणा सांगा 7.5 मी असं लिहू शकतो बघा 7 to the 14 plus 1 15/2 ओके 15/2 लिहू शकतो. इंटू काय किती वर्षासाठी सांगितलंय नाही इयर विचारलंय आपल्याला. इयर विचारले सर. विचारलं आणि हाऊ मेनी इयर्स द इंटरेस्ट ऑन आणि इंटरेस्ट दिलेला आहे आपल्याला. इंटरेस्ट आपल्याला लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा बघा पी इंटू आर इंटू तिथे फक्त दिलेलं आहे ते घालायचं काहीच नाही आहे कठीण त्याच्यामध्ये. ओके आता इथे जर बघितलं तर बघा हे 2 गेले आणि नंतर काय करतो मी 2 1 2 आणि 100 लक्षात आहे. म्हणजे इथे आपल्याला काय मिळतं सांगा 1,500 मिळतात इंटू टी मिळतं आणि इथे 44,500 हे गुणाकार आहे. त्यामुळे हे आपल्याला इथे काय करावं लागेल भागाकार करावं लागेल डिव्हिजन करावं लागेल. सर तुम्ही जी फर्स्ट स्टेप केलात ना ती परत सांगा. परत सांगू. ओके इथे बघा आपल्याला काय दिलंय सांगा पी दिलाय 20,000 एवढं समजलं. हो सर. ओके रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला 7.5 दिलाय म्हणजेच 15/2. 7 to the 14 plus 1 15/2 एवढं समजलं. हो सर. ओके इंटू टाइम आपल्याला दिलेला पिरियड दिलेला नाही डिवायडेड बाय 100 पण आपल्याला काय सांगितलं सांगा इंटरेस्ट किती मिळतो तो दिलेला आहे एवढं समजलं. हो सर. ओके आता हे दोन शून्य मी घालवतो लक्षात आहे. आता हे 2 आहेत ते खाली आहेत त्यामुळे मी काय करणार सांगा 200 ला जर 2 ने डिवाइड केलं तर मला 100 मिळणार. 100 मिळतात. म्हणजे 100 into 15 काय होणार सांगा 1500 आणि हे काय झालं 4,500 लक्षात आहे. मग पुढच्या स्टेपला काय होणार सांगा 4,500 डिवायडेड बाय 1,500 इक्वल टू टी म्हणजे काय होतं सांगा 3 इयर्स येणार सर. 3 इयर्स येणार. ओके. सिंपल आहे हे पण. ओके समजलं का आता तरी. हो सर समजलं. ओके पुढचं बघा व्हॉट इज द इंटरेस्ट ऑफ हे काय काढायची गरज नाही सिंपल आहे मग सारखं 20,000 इंटू 2 इयर्स इंटू 15/2 डिवायडेड बाय 100. हा आता हे 2 शून्य गेले हा 2 गेला म्हणजे काय झालं सांगा 15 to the 30 3,000 काय मिळणार आपल्याला इंटरेस्ट मिळणार. सिंपल होतं
सिंपल होतं, आन्सर पण कोणी पाठवलंय ते. ओके, नाही समजलं का? समजलं. समजलं? नाही. काय याच्यात नाही समजण्यासारखं काय आहे बाई बाबा? 20,000 हे तुम्ही लक्षात घ्या. I is equal to P into R into R, RT divided by 100. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू घालायच्या. पिरियड आपला समजा 2 इयर आहे, रेट ऑफ इंटरेस्ट समजा 15/2 आहे, डिवायडेड बाय 100. हे 0 गेलं, ह्या 2ला हे 2 गेले आणि याचा गुणाकार करायचा. काय नाही समजणार त्याच्यात? समजलं? हो सर. ओके, नेक्स्ट बघा. हाऊ मच मोर विल बी द इंटरेस्ट ऑन 25,000 ॲट NCP 9 PCPA फॉर 5 years देन 3 years. इथे बघा एक सिंपल मेथड तुम्हाला सांगतो बघा. आपल्याला काय करायचंय सांगा, 2 वर्षामधला डिफरन्स काढायचा आहे. मग तुम्ही असं करू नका पहिल्यांदा 5 वर इंटरेस्ट काढायचा नंतर 3 वर काढायचा नाही. आपण काय करायचं, या 2 वर्षामधला डिफरन्स बघायचा. किती वर्षाचा डिफरन्स आहे? 2 वर्षाचा. मग हे कन्सिडर करायचं 25,000 इंटू 2 वर्ष इंटू 9 करायचं, कारण प्रत्येक वर्षी इंटरेस्ट असतो तो सेम असतो. त्यामुळे हे काय दिलं बघा, आपल्याला काय सांगितलं सांगा, 25,000 वर 9% प्रमाणे 5 वर्ष आणि 3 वर्षामधला इंटरेस्ट मधील फरक काय असणार आहे. तर आपण काय करायचं, दोन्ही मध्ये किती फरक आहे? 2 वर्षाचा आहे. मग 2 वर्षामध्ये इंटरेस्ट किती आहे तो काढायचा. ओके, याचं किती येतं बघा, 25 × 50 9 × 5 = 45. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 4,500. हे समजलं? नाहीतर तुम्ही काय केलं असतं सांगा, पहिल्यांदा काय करायचं, 25,000 इंटू 9, पहिल्यांदा 5 वर्ष काढायचं. असं पण काढूया, बघूया बरोबर येते का. हा, याचं नाव आन्सर किती येतंय बघा, 45 इंटू 25. आणि 0. ओके, नंतर आपल्याला कशावर काढावं लागेल, 25,000 इंटू 9 इंटू 3 वर काढावं लागेल. 27 into 25. 9 × 27 आणि 25. बरोबर आहे. मग मी काय करणार सांगा, हे मायनस करणार. आन्सर आला एवढा. पण तुम्हाला दोनदा काढावं लागलं बघा, पहिल्यांदा 5 वर्षावर आणि नंतर 3 वर्ष. बरोबर आहे, खूप वेळ लागतो. खूप वेळ लागला. त्याच्यापेक्षा काय करायचं, दोघांमधला डिफरन्स किती आहे, 2 वर्षाचा आहे. 2 वर्षावर व्याज काढायचं, झालं आन्सर. समजलं? हो सर. ही स्टेप तुम्ही वापरू नका, दोनदा काढायची स्टेप वापरू नका. त्याच्यामध्ये एकदा काढायची स्टेप वापरा, इझिली होणार. समजलं? ओके. हो. Preeti borrowed 25,000 for 2 years at 8 CPP. Punita borrows 220,000 a year. हे काय एकदम सिंपल आहे बघा, दोन्ही काढायचे आहेत तुम्हाला. 25,000 2 into R, त्याचं जे आन्सर आहे ना इथे येतं बघा, इक्वल टू इंटरेस्ट प्रीतीचा असणार आहे तो. हे 2 गेले आपले, 8 × 16. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याचा गुणाकार करावा लागेल. याचा गुणाकार केला तर 4,000 येतं. ओके, आणि दुसरं कोण आहे तो आपला पुनीता. त्याचा इंटरेस्ट काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 25,000 गुणुले 20,000 गुणुले 3 गुणुले 9. हे आपण असं घालवलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, 27 गुणुले 200. 27 दुनी 54. बरोबर. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, एकाचं व्याज आहे ते 5,400 आहे, दुसऱ्याचं 4,000 आहे. म्हणजे डिफरन्स किती आहे सांगा, 1,400. समजलं? हो सर. ओके, सिंपल आहे बघा. हाऊ मच इंटरेस्ट, हे पण सिंपल आहे बघा. हे मी काढायला पाहिजे असं गरज नाही. 7,000, रेट ऑफ इंटरेस्ट 5 आहे आणि 2 वर्षासाठी आहे. याचा फक्त गुणाकार करा. 5 दुनी 10. 10 म्हणजे काय म्हणा सांगा, 5 दुनी 10 आणि 10 × 7 = 70. बरोबर आहे. किती वर्षासाठी आहे ते?
का? हाऊ मच, ओके, किती 5 दुनी 10 आणि 7 7,000 बरोबर. हो 5 दुनी 10, 10 7 ते 70 म्हणजे 700 रुपये. ओके. हो सर. काय सांगितलं ना, 15% आहे ते, 15 आहे का 5 आहे ते? 15 आहे सर, 15. 15 आहे. ओके ओके. मग आपल्याला किती ना, 15 दुनी 30 होणार आणि 7 त्रिक 21 म्हणजे 2100 येणार. ओके ओके. ओके हो सर. मला ते माझ्या मध्ये काहीतरी हे आलंय त्यामुळे मला ते काय दिसले. ओके. राहुल गेव 15,000 टू संतोष फॉर 3 years. संतोष गेव ही 4,500. इथे आपल्याला काय दिले बघा, तर इंटरेस्ट दिलेला आहे. ओके. राहुलने त्याला किती पैसे दिलेले? 15,000 रुपये दिलेले. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी दिलेले. आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितला, डिवायडेड बाय 100. एक लक्षात घ्या, तुमच्या लक्षात यायला पाहिजे इंटरेस्ट म्हणजे काय, प्रिन्सिपल म्हणजे काय, फक्त त्या फॉर्म्युला मध्ये घालायचे आणि काही करायचं नाही. बघा इथे बघा 0 0 गेलं म्हणजे काय झालं सांगा, 4,500 इक्वल टू 45 इंटू आर. 45 नाही, 450 इंटू आर. therefore आर इज इक्वल टू काय होणार सांगा, 4,500 डिवायडेड बाय 450. हे 0 0 गेलं 10. रेट ऑफ इंटरेस्ट काय येणार आहे? 10 येणार. 10 आहे ना तिथे? आहे. समजलं? हो सर. ओके. नंतर पुढचं बघा. हा, नाही समजलं? अरे सारखं बोला, आवाज नाही येत मला सारखा. पुढचं बघा. इफ द इंटरेस्ट ऑन 5,000 इन 8 years इज 5,000, म्हणजे डबल होत आहे. लक्षात आहे? म्हणजे आपला इंटरेस्ट आहे तो 5,000 आहे, आपला पी आहे, पी ची व्हॅल्यू पण 5,000 आहे आणि 8 वर्षासाठी आहे. तर आपल्याला काय काढायला सांगितलं? रेट ऑफ इंटरेस्ट काढायला सांगितलं. तुम्ही काय करणार? 100 करणार. ओके. हे आपले गेले 2. लक्षात आहे? म्हणजे आपल्याकडे काय राहिले सांगा, 5,000 इज इक्वल टू 40 आर राहील. ओके. मग आपण काय करणार? 5,000 ला 40 ने डिवाइड करणार. त्याच्यापैकी एक 0 गेला म्हणजे आपल्याकडे राहिलं काय सांगा, 500 डिवायडेड बाय 4 आहे. सर 40 कसे? 40 नाही, 400, सॉरी 400. 400 सर. 400 म्हणजे 2 शून्य गेले. ओके. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, हा 0 नसणार आहे, 10. 50 असणार इथे. ओके. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल सांगा, 50 करावं लागेल. इथे 50 करावं लागेल. आपण काय करणार, 4 1 जा 4 राहिला 1, 4 2 जा 8 राहिले 2. इथे आता पुढे 0 घेतो पण इथे पॉईंट घ्यावा लागेल. आणि 4 5 जा 20 म्हणजे 12.5. म्हणजे आपण लिहिताना असं पण लिहू शकतो 12.5. 12.5. समजलं? हा ओके सर. कॅल्क्युलेशन करायला जमायला पाहिजे. इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट मध्ये आणि काय नाहीये हे तुम्हाला करता यायला पाहिजे. नाही समजलं. नाही समजलं काय काय त्याच्यामध्ये काय आहे का? म्हणजे तुम्हाला गणितामधलं कॅल्क्युलेशन येत नाही, गुणाकार भागाकार येत नसेल तर नाही येणार आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येत नसेल ना तरी तुम्हाला नाही जमणार. बघा रेट ऑफ इंटरेस्ट विचारलेला आहे बघा. असा एवढं तरी समजलं मी लिहिलं ते? हो सर. हा हो सर. हा, हे 2 गेले. 5 8 जा 400 होता. मग काय लिहिणार सांगा मी, 5,000 इक्वल टू 400 इंटू आर. ओके. मग हे काय सांगा, मल्टिप्लिकेशन आहे. इथे काय होणार, डिव्हिजन होणार. त्यामुळे 500 डिवायडेड बाय 400 हे 2 शून्य गेले इक्वल टू आर राहिले. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे इथे, 50 डिवायडेड बाय 4 काढायचे आहे. 4 1 जा 4 आणि 4 5 जा 4 2 जा 8 राहिले 2. इथे भाग जात नाही म्हणून 0 घेतो, तेव्हा इथे पॉईंट घ्यावा लागतो. आणि 4 5 जा 20 इथे 0 0. त्यामुळे काय होणार सांगा, 12.5% म्हणजे आपण काय करू शकतो, 12.5% असं लिहू शकतो. त्यामुळे हे आपला आन्सर असणार. क्लिअर आता तरी? ओके. पुढचा बघा, इन हाऊ मेनी इयर्स विल बी द इंटरेस्ट 2003 विल बी ऍट 1,3,000. म्हणजे आपल्याला इथे इंटरेस्ट दिलाय 1,350. आपण किती भरलेले पैसे, 2,500.
आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय आणि पिरियड काढायला सांगितलं आपल्याला. टर्म म्हणजे टर्म काढायला सांगितलं. ओके, डिवायडेड बाय 100. हे दोन्ही गेले इथे. 25 9 चा किती होता? 25 9 चा किती होता? इक्वल टू, बरोबर आहे ना, 25 इंटू 9. ओके, बरोबर. मी तसेच ठेवतो ते 25 9 चा. मी खाली घेतो इथे 25. 225. इथे बघा, मी असंच करतो. इथे बघा, ही सिंपल करतो मी. इज इक्वल टू टी करतो. ओके, तर इथे मी काय करतो, 9 चा भाग जातो इथे, 25 चा भाग जातो काय बघूया आपण. 25 ने याला डिवाइड केलं तर होईल का? होईल. इथे बघा, 1350 डिवायडेड बाय 25. 25 3 जा 125, राहिले 10. 100 घेतले, पण 25 4 जा 100. ते किती आले सांगा? 0. 34 जा, बरोबर ना? नो सर. नाही चुकलं माझं काहीतरी, पण चुकलं सॉरी. 25 4 5 जा 5 जा येते. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा? 54 डिवायडेड बाय 9 मिळालं, इज इक्वल टू टी. 59 6 जा 54, म्हणजे टी इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार? 6. फक्त हे तुम्हाला कॅल्क्युलेशन, एक गुणाकार भागाकार मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तुम्हाला जमायला पाहिजे. ते जमलं तर ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे बघा, एकदम इंटरेस्ट आहे. मग तुमची प्रॅक्टिस कसली पाहिजे सांगा? हे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करण्याची प्रॅक्टिस पाहिजे बघा. लक्षात आहे? आणि ती प्रॅक्टिस तुम्ही केली तरच तुम्हाला जमणार आहे, जास्त केली तर. ओके, इथे बघा, नेक्स्ट बघा, द प्रिन्सिपल ऍट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट डबल इन 5 years बाय द सिंपल इंटरेस्ट. हाऊ मेनी इयर्स द सेम प्रिन्सिपल विथ द सेम रेट ऑफ इंटरेस्ट बिकम 5 times. डबल्स इन 5 years, म्हणजे 5 years मध्ये डबल होते. तर त्याचं किती व्हायला? 5 times व्हायला किती वर्ष लागतील? एकदम सिंपल आहे, 25. 25 लागणार. मग डबल इन 5 years म्हणजे काय होतं सांगा? एक्स असेल तर ते 5 वर्षामध्ये 2x होते. किती वर्षामध्ये? 5 वर्षामध्ये 2x होते. लक्षात आहे? आता आपल्याला ते किती करायचे? 5 times करायचे आहे. डबल इन 2x हे म्हणतो ते लक्षात आहे ना? 10 रुपयाचे 20 रुपये 5 वर्षात होतात. तर आपल्याला ते 5 times करायचे. 5 times म्हणजे किती टाइम्स होणार? किती व्हायला पाहिजे? ते 50 रुपये व्हायला पाहिजे. तर किती वेळ लागणार आपल्याला? दुसऱ्या वर्षी आपल्याला काय होणार सांगा? किती मिळणार सांगा? म्हणजे व्याज आपल्याला किती मिळते? 10 वर्षात मिळते, 10,000 रुपये मिळतात. मी काय म्हणतो, लक्षात आलं तुमच्या? नाही सर. इथे बघा, एक लक्षात घ्या. नाही सर. इथे बघा, त्यांनी काय सांगितलंय सांगा? मला इंटरेस्ट 1000 पहिल्या वर्षी मिळाला, तर तो 5 वर्षामध्ये किती होतो सांगा? 2000 रुपये होतो. एवढं तरी समजलं? एवढं समजलं? पहिल्या मला काय होतं सांगा? इंटरेस्ट एका वर्षामध्ये 1000 मिळत असेल तर 5 वर्षामध्ये मला काय मिळतो सांगा? हे 5 years. लक्षात आहे? एवढं समजलं का? आता 1000 रुपये इंटरेस्ट आहे ना, तुम्हाला 5000 रुपये इंटरेस्ट मिळायला पाहिजे, 5 times व्हायला पाहिजे. तर पुढच्या 5 वर्षामध्ये तो आणि 2000 मला मिळणार. एवढं तरी समजलं? हो सर. 10 years झालं. पुढच्या 5 वर्ष म्हणजे 10 years झालं. लक्षात आहे ना? आणि मला 1000 रुपये पाहिजे, मला पुढच्या 2.5 वर्षामध्ये मिळणार. ते टोटल काय होणार सांगा? 12. परत एकदा लक्षात घ्या, कोणाला समजलं नाही ते परत एकदा लक्षात घ्या. मी दुसरं उदाहरण देतो. समजा पहिल्या वर्षी मला 100 रुपये इंटरेस्ट मिळाला, तर तो 200 रुपये व्हायला इंटरेस्ट मला किती वर्ष लागतात? 5 वर्ष. 5 वर्ष लागतात. ते 400 रुपये व्हायला किती लागणार? 10. आणि 5 वर्ष म्हणजे टोटल 10 झाले. म्हणजे 500 रुपये व्हायला 100 रुपये मिळायला पाहिजे. तो 2.5 वर्ष पुढच्या 2.5 वर्षामध्ये होणार आहे. समजलं? हा सर. काय चुकलंय माझं? नाही सर, बरोबर आहे. बरोबर आहे ना? ओके, चला मग चला पुढचं बघूया आपण. स्वरा डिपॉझिटेड 20,000 इन बँक, हाऊ मच इंटरेस्ट? हे सिंपल आहे, मी घेत नाहीये. तुम्ही कॅल्क्युलेशन करा. 7 into 5 हे कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळेल. लक्षात आहे? हा, सिंपल आहे एकदम. ओके, पुढचं बघा.
Wajib took a loan of 10,000 आणि 3 years after 3 years she returned VC आहे ते ही returns 12,700 म्हणजे त्याला व्याज किती द्यावं लागलं त्याला 10,700 आणि 12,700 त्यांनी रिटर्न केले तर व्याज किती द्यावं लागलं 2,700 ते 2,700 इथे द्यायचे झालं आन्सर आणि सॉल्व्ह करायचं म्हणजे काय होणार सांगा 2,700 हे 100 into 3 म्हणजे 300 होणार 300 इक्वल टू R 0 0 गेलं 9 ला आन्सर काय होणार सांगा 9% क्लिअर हो सर नेक्स्ट बघा what amount should become deposited in a bank to receive 2,000 interest for 2 years at the rate इथे आपल्याला इंटरेस्ट रेट दिलेला आहे ओके आणि आपल्याला किती भरायचे ते नाही सांगितले पण आपल्याला 2 इयर इंटरेस्ट रेट दिला आणि इंटरेस्ट पण दिला डिवायडेड बाय 100 करायचं याच्यावरून आपल्याला पी मिळेल मग मी काय करतो हे 100 आहेत ते या बाजूला घेतले ना तर याचे 20,000 होणार 2,000 into 100 आणि हे काय होतं सांगा 16 होतात बरोबर आहे हे काय होतं 16 तेच दिले ना 2 वर्षात दिले ना बघा ओके ते 16 होतं डिवायडेड बाय 16 येणार इज इक्वल टू काय होणार सांगा पी होणार लक्षात आहे आता मी काय करतो बघा 25 चोक 100 4 चोक 16 नंतर 4 एके 4 4 5 20 आणि 500 म्हणजे मी काय करणार सांगा 500 into 25 किती होतात बघा सांगा मला पटकन 12,500 झालं इथे सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेशन करताना हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आलं तरच हे तुमचं बरोबर येणार आहे मग याच्यामध्ये मला नाही वाटत सिंपल इंटरेस्ट मध्ये मोठं काय ते फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि काही नाहीये डिवायडेड बाय 100 हे आलं की याच्यातलं कुठे काय घालायचं ते समजलं की झालं आपलं सगळे तुमचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होते ओके द सिंपल इंटरेस्ट ऑन सेम प्रिन्सिपल फॉर 3 years at 20 what is the principal the simple interest on some principal मग सारखंच आहे आपल्याला प्रिन्सिपल इंटरेस्ट दिलेला आहे आणि प्रिन्सिपल विचारलेला आहे आणि काय दिले बघा 3 years आणि 12% रेट दिलेला आहे डिवायडेड बाय 100 मग सारखंच आहे मी काय करतो सांगा 5,400 हे डिव्हिजन आहे इथे येऊन मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे काय सांगा वर आहे ते खाली घ्यायचं म्हणजे डिव्हिजन होणार इक्वल टू पी आता इथे बघा 3 1 जा 3 3 8 जा ओके नंतर मी काय करतो बघा 6 2 जा होता आणि 6 3 जा होता आणि 2 1 जा 2 15 2 जा 100 म्हणजे काय होणार सांगा हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर काय होणार 15,000 होणार हे आपला आन्सर आहे हे फक्त तुम्हाला कॅल्क्युलेट करा नाही तर तुम्ही काय करू शकता बघा 54,100 into 100 याचं काढायचं त्याला नंतर काय करायचं 36 ने डिवाइड करायचं हे तुम्हाला खूप लेंथी वाटणार मी काय केलं ते बघा 3 1 जा 3 केलं परत एकदा बघा इथे परत एकदा सगळं घालवतो आपल्याला काय मिळालंय सांगा लास्ट स्टेपला हे मिळालं into 100 डिवायडेड बाय 3 into 12 मिळालं मी कसं करतो बघा 3 1 जा 3 3 1 जा 3 राहिले 2 राहिले 3 8 जा 54 आणि राहिले 0 0 नंतर मी काय करतो 25 4 जा 100 आणि 3 4 जा म्हणजे दोघांना सेम ने काय करतो डिवाइड करतो 3 4 जा 12 नंतर मी काय करतो 3 1 जा 3 3 6 जा 18 आणि 2 0 राहिले आणि याचा मग हे करायचं लक्षात येते काय ते एक 0 राहिला माझा कुठे 1500 नाही बरोबर हे आपण आन्सर आहे क्लिअर हो सर ओके तर पुढचं बघा आता कुठे आलोय आपण इथे द सिंपल इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल हे सुद्धा सेम आहे बघा काय तेच सोडवलं आपण सर आता तेच सोडवलं तेच सोडवलं ओके
ऍट द रेट ऑफ 8 CPR व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर 3 years ऑन द. हे तर एकदम सिंपल आहे. काय करायचं 500 into 8 into 3 divided by 100. इथे आपल्याला आय मिळेल. हे गेले किती येतं आन्सर 120. 120. हा इंटरेस्ट आला. क्लिअर. हो सर. क्लिअर. ओके. पुढचं बघा रोहित रिसिव्ह इंटरेस्ट. इथे रिसिव्ह इंटरेस्ट म्हणजे आपल्याला इंटरेस्ट किती दिला तो लिहिलेला आहे इक्वल टू प्रिन्सिपल काढायला सांगितलं. फाइंड द प्रिन्सिपल. प्रिन्सिपल मग सारखंच आहे बघा. काय करायचं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट आणि हे दिलेलं आहे डिवायडेड बाय 100. मी काय करणार सांगा 2520 इंटू 100 करणार आणि डिवायडेड बाय 21 करणार. 7 3 जा 21. ओके. आता या 21 ने ना ह्याला मी कसं डिवाइड करतो बघा 21 1 जा 21 राहिले 4 आहे दिले 21 2 जा 42. हा म्हणजे डायरेक्टली आपल्याला असं मिळू शकेल किंवा तुम्ही तुमच्या मेथडने करा. हे कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला कुठली मेथड इझी वाटते तेच करा. माझी मेथड तुम्हाला समजली तर त्या मेथडने करा पण त्याच्यासाठी तुम्हाला टेबल माहित असायला पाहिजे. टेबल्स पार्ट असायला पाहिजे. इथे मी काय केलं बघा 21 1 जा 21 25 ला डिवाइड केलं तर 4 आहे 4 च्या पुढे 2 घेतले 21 2 जा 42 आणि राहिला 0 म्हणजे 120 into 100. तर ही सोपी वाटते. हे सोपं बघा तुम्हाला कुठली वाटते सोपी ती बघा लक्षात आहे. चला आपण नेक्स्ट घेऊया. 1 रुपयाचे 1 महिन्याचे वाट 1 पैसा असला तो व्याज दर तसा जनरली काय असतं बघा दसा दसे म्हणजे काय म्हणजे आपल्याला जो व्याज काढायचा असतो ना हा PCP आहे. लक्षात आहे पर्सेंट पर एनम. लक्षात आहे. पण आपल्याला रेट काय दिलाय सांगा 1 रुपयाचा 1 महिन्याचे व्याज 1 पैसा आहे. तर मला सांगा 1 रुपयाचे 1 वर्षाचे 1 महिन्याचे 12 महिन्याचे व्याज किती होणार हा 12 काय पैसे होणार. पैसे होणार बरोबर पैसे होणार. मग 1 महिन्याचे सांगितलं आपण लक्षात आहे ना 1 रुपयाचे म्हटलं लक्षात आहे. आता मी काय करतो 1 रुपयाचे आहे ना तिथे 10 रुपये जोडतो तर याचे काय होणार सांगा 120 पैसे होणार. पण आपल्याला कशावर काढायचे 100 वरचे काढायचे त्यामुळे अनेक शून्य जोडणार 1200 पैसे म्हणजे किती रुपये झाले 120. हा 120 पैसे 12 रुपीज झाले. त्याचा हे काय मिळणार सांगा आपल्याला रेट काय असणार आहे 12 रेट. मी तुम्हाला उलट सांगितलं ऍक्च्युली रेट ऑफ इंटरेस्ट लिहायला पाहिजे. परत एकदा बघा 2 मिनिट. 1 रुपयाचे 1 महिन्याचे व्याज 1 पैसे आहे 1 पैसा मिळतो आपल्याला बरोबर आहे ना. मग मी काय करतो 1 रुपयाचे 1 महिन्याचे 12 महिन्याचे मला किती मिळणार 12 पैसे सर 12 पैसे हेच आपल्याला 10 रुपयाचे 12 महिन्याचे किती मिळणार 120 आणि त्यामुळे 100 रुपयाचे 12 महिन्याचे मला किती मिळणार 1000. लक्षात आहे 100 वरच आपण काढतोय त्यामुळे हा पर्सेंटेज झाला. रेट काय असणार समजा 12 रुपये 12% असणार. किती समजलं हो सर. ओके हो सर. ओके पुढे वाचा बघा 1 माणसाने 2 वर्षांसाठी 8 दराने 4000 रुपये उसने घेतले 4000 रुपये 2 वर्षासाठी आणि 8 दराने 2 वर्षानंतर परतफेड करताना त्याने 4000 रुपये व एक टेबल दिले. आपण पहिल्यांदा काय करूया याचं व्याज किती आहे ते काढूया. किती आलं बघा 4 दुनी 8 8 दुनी 16 16 64 व्याज किती आलं सांगा 640 रुपीज व्याज झालं बरोबर आहे. हो सर. ओके होय. ओके पण त्यांनी काय दिलं सांगा 4000 रुपये आणि टेबल दिलं. मग टेबलची किंमत किती असणार त्यांनी उसने किती घेतलेले 4000 रुपये 4000 रुपये दिले आणि व्याज दिलं व्याज म्हणून टेबल दिलं. मग टेबलची किंमत किती असणार
त्याला 600. द्यावे लागले असते किती 4640 द्यावे लागले असते, पण त्यांनी 4000 रुपये दिले आणि एक टेबल दिलं, म्हणजे टेबलची किंमत किती असणार सांगा? 6000. 600. 640 असणार आहे. क्लिअर? हो सर. ओके. नेक्स्ट बघा आता, कुठे गेला माझा हे पॉइंटर कुठे? चला, मदनने 10,000 दराने 800 रुपये खर्च 3 वर्ष, हे तर एकदम सिंपल आहे बघा. 8000 रुपये गुणुले 9 गुणुले 3 डिवायडेड बाय 8100. तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, मी मल्टिप्लिकेशन करत बसत नाही, त्याचं जे येणार ते आन्सर आहे असणार आहे. क्लिअर? ओके. आपण वेगळी आहे ती काहीतरी घेऊया बघा याच्यातली. हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे बघा. एक घेऊया बघा. एका ठराविक रकमेचे एक ठराविक दराने 4 वर्षाची सरळ व्याज 180 रुपये होते. व्याज लक्षात आहे? एका ठराविक रकमाचे एका ठराविक दराने 4 वर्षाचे व्याज, सरळ व्याज 180 होते. त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने 2 वर्षाचे व्याज किती होणार आहे? एका 4 वर्षाचे व्याज एवढे होते. समजा आपण कन्सिडर करूया पी आहे, एका ठराविक 4 वर्षाचे व्याज दिलंय आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला माहित नाही. लक्षात आहे? मग इथे आपल्याला काय करावं लागेल तर 100 इंटू हे करतो मी आणि डिवायडेड बाय 4 करतो, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळणार ती पी आणि आर ची मिळणार आहे. ओके. हो सर. पी आणि आर ची मिळणार म्हणजे 4 एके 4 4 चौक 16 4 पंचे 20. लक्षात आहे? म्हणजे आपल्याला काय मिळाले? पी आणि आर ची व्हॅल्यू काय मिळाली सांगा? 4500 मिळाले. आता पुढे काय दिलं बघा, त्याच्या दुप्पट रकमेवर त्याच दराने 2 वर्षाचे व्याज किती होणार आहे? म्हणजे आपण काय केलं सांगा की त्याची रक्कम काय केली? दुप्पट केली. ही रक्कम काय केली? दुप्पट केली. म्हणजे रक्कम दुप्पट केली आणि काय केलं? दुप्पट 2 वर्ष. पण हे आपण काय केलं सांगा? निमपट केलं. हे वाढवलं 2p केलं, पण हे आपण काय केलं? हाफ केलं. लक्षात आहे काय ते? हॅलो? हा, हे बघा एवढं आता मी सोडवलं तिथपर्यंत तरी तुम्हाला समजलं? हो सर. पी आर ची व्हॅल्यू एवढंपर्यंत समजला? हो. ओके. आता पुढे काय प्रॉब्लेम आहे बघा, त्याच्या दुप्पट रकमेवर, म्हणजे आपली पी होती ती मी डबल केली 2p केली. लक्षात आहे? हा. त्याच दराने दुप्पट केली. ओके. आणि 2 वर्ष, मगाशी किती होते सांगा? 4 होते. 4 वर्ष. आपण काय केलं सांगा? त्याची 2 वर्ष केली, म्हणजे पी आर डिवायडेड बाय 2 करणार. मगाशी 4 होती, याची आपण हाफ करणार. बरोबर आहे ना? मग मी इथे हाफ करू शकतो ना इथे. समजतंय का नाही समजत? समजतं. इथे बघा एक लक्षात घ्या, पी म्हणजे काय झालं सांगा? पी म्हणजे आपलं काय झालं? मुद्दल झालं. ती जर आपण डबल केली, ती आपण डबल केली. ओके. आणि आपण काय केलं सांगा? डबल केली तर आपल्याला काय होणार सांगा? इथे काय मिळालं असतं? व्याज किती झालं असतं? समजलं? 22.5. इथे बघा परत एकदा लक्षात घ्या, मी तुम्हाला दुसरं सिंपल उदाहरण देतो नाही का? एवढं सगळ्यांना समजलं? हो सर. ओके. ओके. पी आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. आता आपण काय केलं? इथे बघा 180 रुपये आपल्याला मिळत आहे, व्याज 180 रुपये मिळत आहे. बरोबर आहे? आता मी ह्याची जर डबल केली आणि ह्याची जर हाफ केली, ह्याची डबल केली, इथेच बघा इथे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आपला. इथे 2 गेलं, हे पण काढायची गरज पडणार नाही आपल्याला. आपण काय केली? हे डबल केलं आणि हे हाफ केलं. तर ऍक्च्युली आपल्याला किती मिळणार सांगा? परत काय मिळणार सांगा? मिळणार ते काय मिळणार? व्याज काय असणार आहे? सेमच असणार आहे, कारण पी आणि आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. व्याज पण आपल्याला काय मिळणार सांगा? तेवढंच मिळणार आहे. समजलं? हा सर. पुढचं बघा, 7,000 रकमेची 10,000 रास होण्यासाठी किती? रास म्हणजे काय होणार सांगा? अमाऊंट 9,450 मायनस 7,000 म्हणजे आपल्याला व्याज किती मिळतं सांगा? इंटरेस्ट 2,450. मग आता लिहा ना सूत्रामध्ये, हे पण मी सोडवत नाही बघा. 7,000 इंटू 7 इंटू
आपल्याला काय विचारलंय सांगा, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, आपल्याला पिरियड विचारला, बरोबर आहे ना, टर्म विचारला, डिवायडेड बाय 100. हे सोडवा तुम्ही, जमेल की नाही. आपल्याला काय करावं लागेल, डिवायडेड बाय 450 हा एवढं करावं लागेल बा. आणि बहुतेक मला वाटतं फायजा होतंय का, फायजा होईल बहुतेक, 49 फायजा होते, म्हणजे 49 रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार सांगा, 5. नंतर नेक्स्ट बघा, हा रावणने 3 वर्ष संतोषने त्याला 4000 व्याज दिलं, तर हे सिंपल आहे बघा, हे मी नाही दाखवत तुम्हाला, इक्वल टू कॅल्क्युलेशन करा तुम्हाला बघा, इंटू 3 आणि रेट विचारला, डिवायडेड बाय 100 करा, हे सोडवा, तुम्हाला जे काय आन्सर मिळेल ते तुमचं असणार आहे. क्लिअर, ओके. हे सुद्धा सेम आहे, हे सुद्धा सेम आहे, तसंच करायचं बघा, हे सुद्धा तसंच आहे, व्याज दिलेलं आहे त्याच्यावरनं मुद्दल काढायची आहे, हे या प्रकारचं आहे ते. ओके. ऋतुजाने प्रणवला 6 महिने सर्वांनी दिले, तर प्रणवला 6 महिन्याचे व्याज किती आहे, आपण काय करूया बघा, हे सोडूया, 2500 रुपये तिने दिले, आपण पहिल्यांदा 1 वर्षाचं काढूया, हे आपल्याला सोपं पडेल ते. ओके, 1 वर्षाला व्याज किती असतं ते काढूया. 25 चा किती होता, किती, 25 चा 200 रुपये 1 वर्षासाठी असतील, तर 6 महिन्यासाठी किती असणार आहे व्याज, 100 असणार, झालं. 100. किंवा तुम्ही इथे पण करू शकता, 1/2 केलं असतं ना, हाफ म्हणजे 1/2 झालं 6 महिन्यात, म्हणजे 2 पोजा इथे पण डायरेक्टली करू शकला असता. कुठली मेथड तुम्हाला योग्य वाटते ती करा बघा, हे झालं. ओके, 3 वर्ष सर्वात, तर हे सुद्धा एकदम सिंपल आहे, पण शेवटचं बहुतेक आहे, सोडूया. आपल्याला व्याज किती मिळतं, 1350. ओके, आपली मुद्दल किती आहे, प्रिन्सिपल किती आहे, 5000 आहे, 5000. आणि रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला. हे दोन्ही गेले, म्हणजे काय आले सांगा, 5 3 15 म्हणजे 15 झाले, 150 झाले, 150 झाले, डिवायडेड बाय 150 करतो. हे इकडचं इकडे आणले मी, हे 16 गेले, 15चं टेबल येतं, हो सर. किती, 15, 135 डिवायडेड बाय 15 किती येणार, 9. नाही येणार, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट नाही नसणार. समजलं, तुम्ही जी जी पाठवली ती सगळी मी घेतलेली आहे. कुठलं समजलं नाही, हा शेवटचा प्रश्न नाही कळला. कुठलं मोठ्याने बोल, हा शेवटचा प्रश्न नाही कळला. शेवटचं काय काय आहे त्याच्यामध्ये, इंटरेस्ट दिलेला आहे, I is equal to P into R into T divided by 100. ह्याच्या फक्त काय घालायचे, व्हॅल्यूज घालायच्या आहेत. 3 रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे आणि 3 दिलाय, डिवायडेड बाय 100. हा, त्याची व्हॅल्यू काय आहे ते सांग, 150 into R येते. मी काय करणार, हे मल्टिप्लिकेशन आहे, इथे डिव्हिजन करणार. 1300 आन्सर काय येतं, R is equal to 9% येतं. 9%. तुम्हाला काय येत नाही ते मला समजलं, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करता येत नाही, आणि ते त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे. ते मी सांगत बसणार नाही, कारण हे तुमचं 4थी मध्ये पण झालेलं आहे, 5वी मध्ये पण. हे बघा, म्हणजे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन हे काय शिकवण्याचं हे नाहीये, मी तुम्हाला इंटरेस्ट शिकवतो, लक्षात आहे ना. डिव्हिजन मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला यायला पाहिजे बघा. क्लिअर, ओके सर. ओके. तर तुम्ही दिलेले सगळे क्वेश्चन मी सोडवलेले आहेत, आणि मला वाटतं सगळ्यांचं परफेक्ट झालेलं असेल, मी आशा करतो. अजून काय